गाईज मी हिला पहिल्यांदा एवढं भिलेला बघितलं आयुष्यात, कधीच भिलेलं नाही एवढं. 2 सब्जेक्ट अवघड गेला त्यामुळे जरा माझ्या बीपी वाढायला लागलाय. रिझल्ट आहे मला फार्मसीला रिझल्टला पण एवढी भीती वाटणार होती कारण हे सगळे सब्जेक्ट अननोन आहेत माझ्यासाठी. MBA चे आय नो तू मला पास करणार आहेस पण मला भीती वाटते. सगळे देव गाईज आता रात्रीचे 2 वाजलेत आणि मला जाग आली. झोपल्या सगळे आणि रिझल्ट लागलाय आणि गाईज मी पास असं वाटलं की आता रस्त्यावर ना कधी असं खोळ्यागत फिरावं वर्ल्ड सगळ्यांना सांगावं मी पास झालं. मला असं वाटलं की मी सगळ्यांना मित्रांना मैत्रिणींना फोन करून सांगावं हे रिझल्ट लागलाय उठा खरं नाही. असं उठवलं का नाही त्यांच्या घरात मला हाणतील. गाईज पास सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करा आणि ॲडव्हान्समध्ये थँक्यू. मला एवढं भारी वाटलं की नाही ते असं खोडल्यासारखं वाटलं. तर माझा आनंद गगनात मावणं हे तुम्हाला आजच्या झणझणीत ब्लॉगमध्ये कळालंच असं. आणि आज फायनली गावाला चाललेलो. आता ते कुठं जाणार आहे तुम्हाला कळणारच आहे गाईज. आता ते कामासाठी चाललंय फिरायला चाललंय की हे सगळं तुम्हाला कळेल. पण त्याआधी मला जरा चमचमीत खाऊन जाऊया कारण हे 100% हो आपली कोल्हापूरची जी चव आहे की नाही इचलकरंजीकरांच्या हातची चव किंवा मसाले आपल्या जे इकडं असतात ते बाहेर इकडं कुठंच मिळत नाहीत. त्यामुळे म्हटलं आजच चमचमीत खाऊन जाऊया. मी आज जाणार आहे 10 वाजता आणि अजून आमचं पॅकिंग चालूच होतं. काहीतरी गोष्टी राहतातच आणि पहिल्यांदा चाललोय असं गाईचं घरातल्यांना सोडून आणि ते पण बहिणीला घेऊन चाललोय आम्ही दोघीच. म्हणल्यावर जरा छातीत धडधडा लागले. तर फायनली सगळं आवरलो घरच्यांना बाय बाय केलो. असलं वाईट डोक्यात मुंग्याला तर तुम्हाला खरं सांगतो एवढी भीती वाटायला लागली चाललोय खरं. पण ठीक आहे जायला तर पाहिजेच. असं ज्या गाड्या बघून का मी तोंड वाकडं करायचं कोणी आज त्याच गाडीत मला बसायला लागले गाईज. मला एवढं वाईट मळमळते देव करो आणि मला मळमळू नये. आता ते कसं काय होते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की गेस करून सांगा की मी कुठल्या गावाला चाललोय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.